जिथे भक्ती तिथे बाबा, जिथे सेवा तिथे प्रकाश. मनातील अंधार दूर करतात त्यांचा एक श्वास. त्यागातून शिकवली त्यांनी प्रेमाची खरी वाट. परमात्मा एक म्हणत उजळला प्रत्येक हृदयात. भगवान बाबा हनुमान जी को प्रणाम. महान त्यागी बाबा जुमदेव जी को प्रणाम. परमात्मा एक. आज आपण या व्हिडिओमध्ये परमात्मा एक मार्ग च्या सेवकांनी दिवाळी हा सण कसा साजरा करावा यावर बोलणार आहोत. दिवाळी हा सण केवळ घराच्या किंवा बाह्य प्रकाशाचा नाही. हा सण मनाच्या, आत्म्याच्या प्रकाशाचा आणि सेवा भावनेचा आहे. ज्या दिवसापासून आपण या मार्गाचे सेवक झालो, त्या दिवसापासून आपलं जीवन बदललं. जुनी पूजा, अंधश्रद्धा, भीती, मत्सर हे सगळं मागे सोडलं. तत्व, शब्द, नियमांचे पालन करून आपण मानवधर्माचे सेवक झालो. दिवाळी म्हणजे फक्त फटाके, मिठाई, नवे कपडे नाही. दिवाळी म्हणजे अंधारातून प्रकाशाकडे जाणं. मनातील राग, द्वेष, मत्सर दूर करणं. ज्ञान, प्रेम आणि सेवा यांचा प्रकाश पसरवणं. दिवाळीच्या आधी घर पूर्ण स्वच्छ करा. परंतु फक्त घर नाही, मनालाही स्वच्छ करणे आवश्यक आहे. राग, मत्सर, दुरात्मा सगळं मनातून काढून टाका. घराला दिवे, कंदील, फुल लावा. पण लक्षात ठेवा, सजावट ही केवळ बाह्य नाही. हसणं, प्रेम, ऐक्य हेही घर उजळवतात. जेव्हा घरात आणि मनात प्रकाश असतो, तेव्हा बाह्य प्रकाश फक्त त्याचा पूरक ठरतो. लक्ष्मीपूजेऐवजी मानवपूजा करा. या मार्गात आपण पैशाला लक्ष्मी मानत नाही. प्रेमाला आणि सेवाभावाला लक्ष्मी मानतो. दिवाळीची खरी पूजा. गरजू लोकांना मदत करा. कुटुंबातील सदस्यांसोबत प्रेमाने वागा. प्रत्येक कृती ही परमात्म्याला आनंद देणारी पूजा ठरते. फटाके फोडल्यास अंधार पुसला जात नाही. फक्त आवाज आणि प्रदूषण वाढतो. शांत मनात परमात्म्याचा प्रकाश दिसतो. दिवाळी साजरी करा, पण शांततेतून प्रकाश पसरवा. संध्याकाळी कुटुंबासोबत बसा, दिवा लावा. भगवंताचे स्मरण करा. बाबा जुमदेवजींचा त्याग आठवा. त्या क्षणी जो प्रकाश अनुभवता, तो इतर कंदिलापेक्षा तेजस्वी असतो. दिवाळी म्हणजे नवीन सुरुवात, नवीन प्रकाश. हा सण आपल्याला शिकवतो, अंधार कितीही दाटला तरी एक छोटासा दिवा पुरेसा असतो. आपण सेवक म्हणून त्या दिव्याचे वाहक आहोत. प्रेम, सेवा आणि ज्ञानाचा प्रकाश पसरवायचा आहे. घर स्वच्छ ठेवा, मन निर्मळ ठेवा. फटाके नव्हे, प्रेम फोडा. रोषणाई नव्हे, भावनांचा प्रकाश पसरवा. तुम्ही दिवाळी कशी साजरी करत आहात, कमेंट करून नक्की सांगा मला. आणि माझ्या लाडक्या भगवान बाबाला एक लाईक नक्की करा. नमस्कार सर्वांना.